नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय दुधी भोपळा व इतर वेलवर्गीय पिकांमध्ये कळ्यांची संख्या वाढवताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे, जेणेकरून थोडक्यात व्हिडिओचा विषय वाढणाऱ्या थंडीमध्ये दुधी व इतर वेलवर्गीय पिकांमध्ये कळ्यांची संख्या वाढवताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन आपण काय ठेवलं पाहिजे। आपण या ठिकाणी ह्या कळ्यांची संख्या बघतायत। इथं आता हार्वेस्टिंग झालेल्या प्लॉटमध्ये सध्या नुकतंच हार्वेस्टिंग झालेलं आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी पहिलं डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेताना टोमॅटोमध्ये घेतलं, ते चांगलं वाटलं। मग त्याच्यानंतर त्यांना काय अनुभव आला एका वाक्यात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। दादा, तुम्ही पहिलं टोमॅटोमध्ये मार्गदर्शन घेतलं, खूप पाऊस होता टोमॅटोमध्ये, काय जाणवलं तिथं तुम्हाला? स्टार्टिंगला मी ज्यावेळेस पहिल्यांदा टोमॅटो प्लॉट हा डॉक्टर किसानकडे नोंदवला, त्याच्यानंतर मला एक चांगलं अनुभव आला, रिझल्ट मिळाले, ॲव्हरेज मिळाले। त्याच्यानंतर ठीक आहे, भावाचा थोडा हे असेल, पण एकंदरीत जिथं ॲव्हरेजचा हिशोब केला तर मला 1000-1200 कॅरेट वाढून गेले। त्याच्यामुळे मला फक्त एका वाक्यात सांगा, जे आपण येताना चर्चा केली की 2 प्लॉट होते, एका प्लॉट मध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, मार्गदर्शन केलं, 2.5 एकरचा प्लॉट होता, त्याच्यामध्ये 3300 कॅरेट निघाले। आणि दुसऱ्या प्लॉट म्हणजे घरी करता मी तो डॉक्टर किसानला कन्सल्टिंग नव्हता दिलेला, त्याच्यामध्ये कमी निघाले, 1700 कॅरेट निघाले असे। पण त्या डॉक्टर किसानच्या ज्या प्लॉट त्या बेसवर मी दुधीचं पण प्लॉट रजिस्ट्रेशन करून घेतलं, आणि मला त्याचं पण दुधीमध्ये आजच्या हिशोबाने चांगलं आणि ॲव्हरेज पण चांगलं आहे। अधिकच हार्वेस्टिंग झालेली, तिथे कॅरेट भरलेले, तिकडे दिसतंय ना। एकंदरीत आता दुधीचे रेट चांगले आणि थंडी पण वाढली, आणि निफाड तालुक्यातून आपण बोलतोय। तुमचं फक्त पूर्ण नाव आणि ऍड्रेस सांगा। बाप्पू साहेबराव कापसे, निफाड, गोवा रोड, कापसे वस्ती। निफाड मध्ये जर आपण बघितलं की थंडी खूप जास्त असते, मग या वाढणाऱ्या थंडीमध्ये या कळ्यांची संख्या आपल्याला मिळवायची। ही कळी बघा किती सुटसुटीत आहे। आपण तिकडे पण जाऊ, हार्वेस्टिंग केलेला प्लॉट म्हणजे गाळ्या पण बघू या ना दादा। हार्वेस्टिंग आपण केलेली आहे, आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर देखील इतक्या कळ्यांची संख्या तुम्ही बघताय, किंवा हा शेंडा सुरू आहे, ही कळी मिळते, असा शेंडा आपल्याला सुरू ठेवायचा, या कळ्यांची संख्या मिळवायची। त्यासाठी आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे, त्या संदर्भामध्ये आपण आजचा हा व्हिडिओ घेतोय। हे बघा इकडं दादा, दाखव रे, दाखव, तिकडं बघ, तिकडं पण कॅरेट आहे, सगळीकडे कॅरेट दिसत आहे। मग ही गुणवत्ता किंवा अशा पद्धतीने आपल्याला माल जर मिळवायचा आहे, तर त्यासाठी या वाढणाऱ्या थंडीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचंय आपल्याला। हे बघा, आता हे 18 भोपळ्याची जाळी आपल्याला भरायची। अशा पद्धतीने आपण हा जो माल तोडलेला याच्यात ते सॉर्टिंग करणार आहे। चांगला माल वेगळा, बदला माल वेगळा, चांगल्या मालाला पण मार्केट चांगलं मिळतंय। हे बघा, असा माल मिळवायचा आहे आपल्याला, ही क्वालिटी आपल्याला मिळवायची। मग याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन या थंडीमध्ये काय करायचंय, कळ्यांची संख्या वाढवायची। पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगतो, 8 दिवसातून 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचे, त्याच्यामधलं पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला करायचंय जमिनीच्या माध्यमातून। पानं काढणं तर खूप गरजेचं आहे, करप्या रोगाचा प्रादुर्भाव असणार, त्याचप्रमाणे डाउनी मिल्ड्यू असणार, भुरी असणार, त्याच्यासाठी काय फवारणी करायची ते देखील सांगेल। पहिलं तुम्हाला काय करायचंय, दादा इकडे दाखव, आता हा नग मिळतोय, हे बघा, इथं ही कळी कुजली, पिवळी पडती, ही पडू द्यायची नाही, हा शेंडा चालू ठेवायचा, इथं कळी मिळाली पाहिजे। आता हे जे बघतोय आपण, ह्या ज्या कळ्या आहेत, ह्या कळ्या मिळवण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना शेंडा चालू ठेवायचा। त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी 5 लिटर पोस्ट्रोक मास्टर रूट किट 1 नग, गुळ 4 किलो, हे रात्रभर भिजवा, जमिनीतून सोडून द्या। पुढचा 1 दिवस जाऊ द्या। फवारणी करत असताना हे जे शेंडे दिसतायत, हे शेंडे दिसतायत, या कळ्या निघतायत, ह्या ज्या कळ्या निघतायत, आता हा शेंडा आपल्याला पिंचिंग करायचा, बरोबर ना। या कळ्या आपल्याला मिळवायच्या, हा शेंडा पिंचिंग करायचा आहे। सेटिंग ही एक इथं सेटिंग आहे, इथं पण सेटिंग आहे, ही एक आहे, 1 2 3 1 4, ही 3-4 दिवसात तोडायला येते। त्याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करत असताना, हे बघा इथं थोडक्यात तुम्हाला दाखवतो, अगदी सुटसुटीतपणा, हे बघा, हे जे दिसतंय ना, या कळ्या, हे बघा, या कळ्या मिळवायच्या असेल तर फवारणी काय करायची आपल्याला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या। पहिली फवारणी करत असताना त्या ठिकाणी करप्या रोगाचा प्रादुर्भाव, डाउनी मिल्ड्यू, त्याचप्रमाणे थ्रिप्स असेल, हिरवा तुडतुडा असेल, याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची। मिरेव्हिक्यू 200 लिटरला 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा स्प्रे झाला, ट्रिपचं ऍप्लिकेशन गेलं तुमचं। हा जो शेंडा आहे किंवा ह्या ज्या कळ्या दिसत आहेत,
हे पहा, या कळ्या दिसताय ना तुम्हाला, ही कळी दिसते. तर याच्यासाठी आपल्याला ही पण कळी दिसते. तर इथं आपल्याला शेंडा असा पिंचिंग करायचा आहे. ही कळी पण मिळवायची आहे आपल्याला, ही कळी मिळवायची, ही मिळवायची, त्या पाठीमागच्या कळ्या मिळवायच्या. हे दिसतंय आपल्याला. जे रोज तोडा कसा झाला पाहिजे, ह्या कळ्या, ही जी कळी आहे सुटसुटीत, ही परवा तोडायला आली पाहिजे, ही परवा तोडायला आली पाहिजे, ही पुढच्या काही 2-4 दिवसामध्ये ह्या कळ्या तोडायला आल्या पाहिजे. असा शेंडा आहे, ही सेटिंग आहे. याच्यासाठी आपण झालं मिरर ड्यू झालं तुमचं, सिमोडिस झाला. 2 दिवस गॅप जाऊ द्या. 2 दिवसानंतर पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. कळ्यांची वाढ आपल्याला करायची, कूज होऊ द्यायची नाही. त्यासाठी फिनिक्स सायटेकचं मॅक्सवेल 250 मिली, कुमानेल 500 मिली, रोको 200 ग्रॅम. 2 स्प्रे झाले तुमचे. 5 दिवस गेले. 7व्या-8व्या दिवशी पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन करत असताना एकरी 1 लिटर टेक कॅल, 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्यानंतर फवारणी करायची. तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल, तुमचा जो मिरर ड्यू आणि सिमोडिस झाला, तिथं नागाळी झाली, तिथं भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये काम करण्यात आलं. त्या ठिकाणी डावणी मिल्ड्यूचं काम करण्यात आलं, करप्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर तुम्ही देताय कळीकूज होऊ नये म्हणून मॅक्सवेल कुमानेल रोको. त्यानंतर जसंही तुम्ही पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन देताय, 5 लिटर 4 स्ट्रोक, मास्टर रूट किट आणि गुळ, त्यानंतर ओरंडिस, त्या ठिकाणी मिरर ड्यू आणि सिमोडिस, त्यानंतर 3 दिवसाने मॅक्सवेल कुमानेल रोको. त्याच्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायच्या अगोदर तुम्हाला ड्रिपचं ऍप्लिकेशन 7-8 दिवसाला करायचं. हे बघा, दाखवा ना दादा, कळ्या दाखवा. 1 2 2 3 4 आणि इथे एक 5, एक पाच. सुटला 5 तो पण, आणि इथून आणि 5 महिन्याचा हा प्लॉट आहे. बरोबर, चालू होऊन त्याला एक साधारण 4 ते 5 महिने 4 झाले. ते 5 महिने झाले. पण हो. आता रेट खूप चांगले हो, मिळाले. आता चांगले. प्लॉट आपल्याला पुढचा 1-1.5 महिना कसा चालवायचा, हो. त्या संदर्भात मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतोय. तुम्हाला तर वेळोवेळी मार्गदर्शन येतच आहे. आता तुम्हाला काय करायचंय, पुढचा 8 दिवसाने 1 लिटर टेक्कॅल, 5 किलो कॅल्शियम नायट्रेट दिलं. त्यानंतर फवारणी करायची तुम्हाला. भुरी येणार नाही, करपा येणार नाही. त्यासाठी 200 लिटरला स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली आणि सल्फर 100 ग्रॅम. हा स्प्रे झाला. त्यानंतर 2-3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर कीटकनाशकची स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये इमामेक्टिन किंवा प्रोक्लेम 100 ग्रॅम. प्रोक्लेम म्हणजेच इमामेक्टिन, ते 100 ग्रॅम घेऊन स्प्रे केल्यानंतर प्लॉट सातत्याने सुरू ठेवायचा आहे. तर रिपीट तुम्हाला पानं काढायचे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये साम्य करतात, की बऱ्याचशा वेळा आपल्याला शेंडा चालू ठेवणं आणि या थंडीमध्ये शेंडा सुरू ठेवून कळ्यांची संख्या जसं त्यांनी दाखवलं 1 2 3 4 काय ज्या असतील त्या. हे बघा, मी पण तुम्हाला दाखवतो. आता हा शेंडा खाली घेतला. हे बघा, 1 2 3 4. मी तर म्हणतो इथं शेंडा पिंचिंग करून घ्या. 4 कळ्या मिळाल्या, परत पुढे शेंडा निघेल. तर आपल्याला सातत्याने उत्पादन घ्यायचं असेल तर महत्वाचं काम हे आहे की शेंडा पिंचिंग करणं, शेंडा पिंचिंग करून घेणं. ते इथं केलेलं आहे. हे बघा, इथं पण दिसतंय तुम्हाला 1 2 3 4, 4 कळ्या आहे. या कळ्या 4 दिवसात तोडायला येणार आहे. याची कूज होऊ नये म्हणून मॅक्सवेल कुमानेल रोकोचा स्प्रे सांगितला. जमिनीतून शेंडा सुरू ठेवण्यासाठी मास्टर रूट किट, 4 स्ट्रोक, गुळ, अशा पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि इतरही वेलवर्गीय पिकांमध्ये अशा पद्धतीने तुम्ही काम केलं तर जास्तीत जास्त माल या थंडीमध्ये तुम्हाला मिळेल. वाढणाऱ्या थंडीमध्ये शेंडा सुरू ठेवून कशा पद्धतीने आपण कळीकूज होऊ न देता कोणत्या बुरशीनाशक बरोबर कोणतं कीटकनाशक घ्यायचं आणि कशा पद्धतीने फवारण्या, 2 कीटकनाशक सोबत बुरशीनाशक सांगितले. त्याचप्रमाणे महत्वाच्या 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. जर असं कामकाज केलं तर चांगल्या पद्धतीत बापू कापसे साहेबांसारखं भरघोस उत्पादन तुमच्या हातात या थंडीमध्ये मिळू शकेल आणि वाढणाऱ्या बाजारभावाचा बेनिफिट किंवा फायदा तुम्हाला सगळ्यांना मिळू शकतो. हाच आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.